माझ्या वाघा हे माझ्या सोन्या काही कमी केलं नव्हतं रे तुला. प्रत्येक गोष्ट टायमाच्या टायमाला केलती. आबाळ आल्यावर तुला 3 फवारण्या केल्या. प्रत्येक गोष्टीला माझ्याकडे पैसे नसताना मी सावकाराचे पाय धरू-धरू पैसे आणले. जरी पैसे नसले तरी मी कुणाला विनंती करून आणले असते आणि कुणाचे पाय धरून आणले असते. नाही त्या सावकाराचे ज्याचे दारं माहिती नव्हते त्या दाराला जाऊन पैसे आणले. पण तू असं मला सोडून जायचं नव्हतं वाघा. कारण तर आता ही जी आहे तुझं मला ही अचानक मरणं ही मला पटत नाही वाघा. ही तू मला काहीतरी संकेत दिला असता तर अजून तुझ्यावर कोणचा तर उपचार केला असता. असं ऐन टाईमाला तू जर धोका दिला तर माझं शेतकऱ्याचं कसं व्हावं वाघा? असं माझ्या झोपीमध्ये दगड घालीत नव्हतंस घालीचीन असं वाटलं नव्हतं मला वाघा. ही असं इथून पुढे करू नको वाघा. आता ही बाकीचं जी आहे तर त्यांनी तर माझी साथ सोडू नका. कारण तर तुमच्यावर माझं लय मोठं स्वप्न आहे आणि तुम्ही जर साथ सोडली तर माझे प्राण जित्यापणी निघून जाते आणि तुमच्या मागं मला देखील यावं लागेल. असं करू नका वाघ हो. चांगलं राहा. तुम्हाला अजून काही उपचार लागत असला तर ह्या आबाळावर अजून एक 4थी फवारणी करतो. पण असं तू माझी साथ सोडू नको. जय हिंद, जय महाराष्ट्र.